हॅलो नमस्कार मित्रांनो, पोलीस भरती 2024 रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तर बघा मित्रांनो, पोलीस भरती 2024 च्या ऑफिशियल वेबसाईट वरती आहे मित्रांनो। जर मित्रांनो तुम्हाला पोलीस भरतीची ऑफिशियल वेबसाईट माहित नसेल तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पोलीस रिक्रुटमेंट 2024.mahaIT.org ही पोलीस भरतीची ऑफिशियल वेबसाईट आहे। सर्व अपडेट्स मित्रांनो पोलीस भरती 2024 रिलेटेड तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात। या ठिकाणी ताजा घडामोडी म्हणून एक सेक्शन आहे, या ठिकाणी तुम्हाला सर्व अपडेट्स पाहायला मिळतात। तर बघा मित्रांनो, तुमची प्रोसेस कशा प्रकारे होणार आहे। नवीन उमेदवारांना सर्वात प्रथम तुम्ही जर पहिलीच भरती असेल तुमची तर सर्वात प्रथम तुमची नोंदणी होणार स्टेप 1 ला। त्याच्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचं आहे, म्हणजे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर त्यानंतर स्टेप 3 अर्ज करा आणि स्टेप 4 असणार आहे शुल्क भरणा करा। अशा प्रकारे तुमची प्रोसेस होणार आहे। त्यानंतर बघा मित्रांनो, आता भरतीचे नियम, सूचना आणि शासन निर्णय तुम्ही या ठिकाणी समजून घ्या। अर्ज सुरू होण्याची तारीख आहे मित्रांनो 5 मार्च पासून अर्ज भरणे सुरू झालेले आहे आणि आता जवळपास 15 दिवस तुम्हाला वाढवून भेटले आहेत। अगोदर जी तारीख होती अर्ज बंद होण्याची ती होती 31 मार्च, आता तारीख आहे मित्रांनो 15 एप्रिल पर्यंत तुम्ही अर्ज भरू शकता। ऑनलाईन शुल्क भरण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल आहे। त्यानंतर बघा मित्रांनो, तुम्ही जर नोंदणी या ठिकाणी लॉग इन आयडी पासवर्ड आणि कॅप्चा फिल करून तुम्ही या प्रकारे तुम्ही लॉग इन तुमचं करू शकता या ठिकाणी। ठीक आहे, आता महत्त्वाची जी नवीन अपडेट समोर आलेली आहे पोलीस भरती 2024 रिलेटेड, तर ती अपडेट अशी आहे, पोलीस भरती अर्ज भरण्यासाठी 15 दिवस तुम्हाला वाढवून मिळालेले आहे। ज्यांचे फॉर्म भरायचे राहिले असतील तर भरून घ्या, चांगली संधी आहे। ही लिंक आहे मित्रांनो, आता जे आपण तुम्हाला वेबसाईट दाखवली त्या लिंक वरूनच तुम्हाला फॉर्म भरायचे। आता एक प्रेस नोट समोर आलेले आहे, तर ती प्रेस नोट काय आहे हे समजून घ्या। तर बघा, पोलीस भरती 2023 मधील पोलीस शिपाई संवर्गातील पदांसाठी आवेदन अर्ज केलेल्या उमेदवारांना कळवण्यात येते की दिनांक 31/3/2024 पर्यंत आवेदन अर्ज सादर करण्याबाबत महाआयटी यांच्या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। राज्य शासनाने नुकतेच मराठा आरक्षण विधेयक संमत केले असून त्यांची अंमलबजावणी प्रक्रिया शासन स्तरावर सुरू आहे। त्याचप्रमाणे उमेदवारांना SC/BC प्रमाणपत्र मिळण्यास विलंब लागत आहे, म्हणून सर्व उमेदवारांना आवेदन अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत 15 एप्रिल 2024 पर्यंत करण्यात येत आहे। अंतिम दिनांकापूर्वी काही उमेदवारांना तांत्रिक अडचणीमुळे प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत असल्यास अशा उमेदवारांनी प्रमाणपत्र मिळण्यासाठी केलेल्या अर्जाची पोचपावतीसह आवेदन अर्ज सादर करावा। मात्र कागदपत्र पडताळणी त्यांच्याकडे विहित नमुन्यातील सर्व कागदपत्रे असणे आवश्यक आहे। तर ही अपडेट होती। त्यानंतर बघा, भरतीचे काही नियम आहेत त्या ठिकाणी तुम्हाला आता हे समजलं आहे की डेट वगैरे वाढवलेली आहे, कारण की भरपूर विद्यार्थ्यांना मराठा उमेदवार असे आहेत त्यांना प्रॉब्लेम्स येत होते सर्टिफिकेट्स वगैरे काढण्यासाठी, त्याच्यामुळे 15 दिवसाची मुदत वाढवून देण्यात आलेली आहे। या व्हिडिओमध्ये जर मित्रांनो तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता। थँक्यू सो मच, धन्यवाद।